नमस्कार मंडळी. नुकताच रिलीज झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला आणि त्यांनी दिग्दर्शित केलेला राजा शिवाजी या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटात बऱ्याचशा हिंदी कलाकारांसह बऱ्याचशा मराठी कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या सगळ्याच भूमिकांना सध्या प्रेक्षकांचं भरभरून प्रेम पाहायला मिळते. आता या चित्रपटात झी मराठीवरील एका लोकप्रिय अभिनेत्रीने देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहे. तर राजा शिवाजीमध्ये लाखात एक आमचा दादा फेम अभिनेत्री दिशा परदेशी हिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. दिशा परदेशीने या चित्रपटात अफजल खानाची बेगमची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर या लोकप्रिय चित्रपटामध्ये अफजल खानाची भूमिका संजय दत्त यांनी साकारली. यामध्ये संजय दत्तच्या बायकोची भूमिका अभिनेत्री दिशा परदेशीने साकारली आहे. दरम्यान या सिनेमात संजय दत्त बोमन इराणी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली याचाच अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. दिशाने राजा शिवाजीच्या सेटवरील काही फोटो शेअर केलेत. हे फोटो शेअर करताना ती लिहिते, काही प्रवास फक्त तुमचा मार्ग बदलत नाही, तो तुमचा आत्माच बदलून टाकतो. राजा शिवाजीचा भाग होणं आणि अफजल खानाची बेगम साकारण्याची संधी मिळणं हा माझ्यासाठी असा एक आशीर्वाद आहे, ज्यासाठी मी कदाचित तयार नव्हते. सेटवर अनेकदा मी थांबले आणि स्वतःलाच विचारले, हे खरंच माझ्यासोबत घडतंय का? हे सगळं अजूनही स्वप्नासारखंच वाटतंय आणि स्वप्न मला कधीच संपवायचं नाहीये. माझ्या मनात अपार कृतज्ञता आहे या विश्वासाबद्दल, या संधीबद्दल आणि अशा एका चित्रपटाचा भाग होण्याबद्दल, जो मराठी सिनेमाच्या इतिहासाला नव्यानं लिहिला जाणार आहे. एका अनिश्चित टप्प्यानंतर प्रेम पुन्हा माझ्याकडे आलं. या चित्रपटाच्या रूपात, या पात्राच्या रूपात आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमातून. तुमच्या प्रत्येक मेसेज, प्रत्येक शुभेच्छा मी मनापासून अनुभवते. ते पुढे लिहिते, आज मी इथे उभी आहे फक्त एक अभिनेत्री म्हणून नाही, तर एक अशी व्यक्ती म्हणून जी खूपच भारावलेली, नम्र आणि मनापासून कृतज्ञ आहे. अफजल खानाची बेगम कायम माझ्या हृदयाचा एक भाग राहील. दरम्यान राजा शिवाजी या चित्रपटामध्ये मराठीसह हिंदीमधील तगडी स्टारकास्ट पाहायला मिळते. तर राजा शिवाजी या चित्रपटाबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन, चित्रपट, अशा फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.